नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। ज्या निराधार लाभार्थ्यांसाठी योजना राबवल्या जात आहेत यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना असेल किंवा दिव्यांगांसाठी अनुदान योजना असेल, विधवांसाठी अनुदान योजना असेल, या योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन जीआर आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्य करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा जीआर काढलेला आहे। आता हा जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि तोही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत। आता या जीआरची तारीख सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि ती आहे 22 ऑगस्ट 2025, म्हणजे 22 ऑगस्टला महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा जीआर या योजनेसंबंधात काढला। आता तो जीआर कोणता आहे, त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, त्या कशा पद्धतीने लाभार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ। तर या जीआरच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला काही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, ती म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। आता यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत आहेत। आता माहे डिसेंबर 2024, माहे म्हणजे महिना, 2024च्या डिसेंबर महिन्यापासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे 2025च्या ऑगस्ट महिन्यापर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। त्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता राज्य शासनाने या संबंधात कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांनी डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना म्हणजे NSAP या योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिना 2025च्या सप्टेंबर महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास राज्य शासनाने सुरुवात केलेली आहे। आता आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की राज्य शासनाने हा जो सप्टेंबर महिना आहे या सप्टेंबर महिन्याचा जो निधी आहे तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे विशेष स्वतंत्र योजनानिहाय बँक खातं उघडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या संबंधीचा हा आजचा आपला जीआर आहे। आता यामध्ये आपल्याला किती निधी वर्ग करण्यात येत आहे आणि किती निधी वर्ग करणार आहे याबाबतची सगळी माहिती दिलेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये दिलेलं आहे योजनेचं नाव, त्याच्यानंतर आहे 2025-26 साठी एकूण मंजूर तरतूद किती आहे हे दिलेलं आहे। त्याच्यानंतर डीबीटी खात्यात वर्ग केलेला निधी, किती निधी लाभार्थ्यांपर्यंत वर्ग केलेला आहे म्हणजे लाभार्थ्यांना दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर आहे डीबीटी खात्यात वर्ग करावयाचा निधी आणि किती निधी वर्ग करावयाचा आहे। तर ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी तुम्ही वाचून घेऊ शकता। ही अतिशय महत्त्वाची आकडेवारी आहे। आपल्याला 2025-26 साठी एकूण मंजूर तरतूद दिलेली आहे 98 लाख, डीबीटी खात्यात वर्ग केलेला निधी जो आहे तो आहे 80 लाख आणि अजून 18 लाख वर्ग करावयाचे बाकी आहे। अशाच पद्धतीने ही सगळी डिटेल शासनामार्फत जारी करण्यात आलेली आहे, तुम्ही ही डिटेल वाचू शकता। आता हा जो शासनाचा जीआर आहे हा आपल्याला या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in। जर हा जीआर तुम्हाला डाउनलोड करून वाचायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून हा जीआर डाउनलोड सुद्धा करू शकता।
तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.